स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। शिवरायांच्या विरोधातले अफजल खानाच्या मोहिमेचे गुपित बहिर्जी पथकातील महिला हेर मार्जिनाने आपल्या सौंदर्याच्या बळावर कसे शोधले। त्याने बैलाच्या जोडीला नांगरातून मुक्त केले, तसे बैल बाजूला झाले। मग त्याने व्यसन पकडून त्यांना विहिरीजवळ नेले। विहिरीच्या बाजूलाच असलेल्या तुडुंब भरलेल्या हौदाजवळ त्याने बैलांना मोकळे सोडले। तसे त्या बैलजोडीने हौदात तोंड बुडवले। सूर्य तापला होता। पाणी पिऊन त्याच्या उष्णतेपासून त्यांची किंचित सुटका झाली होती। ती तहानलेली जोडी पाणी पिताना आपल्या शेपट्या अंगावर आदळून शरीराची स्वच्छता करत होती। अंगाला झटका देऊन शरीरावर बसलेल्या माशांना उडवत होती। त्यांच्या मालकाने आंब्याच्या झाडाखाली पालखंड मारली होती। तो झाडाखाली जाऊन बसला होता। डोक्यावरचे पागोटे सारून त्याने हाक मारली, चंपे, अगये चंपे, आले हो धनी। ऊसाच्या मळ्यातून त्याच्या पत्नीने प्रतिसाद दिला, अगये ये की लवकर, पोटात कावळं पार आरडायला लागलंय, सोळक्यातील भाकर सोड। भुकेने व्याकुळ होऊन तो म्हणाला, जरा दम धरा, आलेच। तशी दाट ऊसातून चंपा बाहेर आली। ते तिकडं ऊसात डुक्कर मरून पडले, फास अडकलाय गळ्यात। बाहेर आल्याल्या चंपा म्हणाली, ह्या हरामखोरांना माझंच रान दिसतंय का फास लावायचा? बरं जाऊ दे, भाकर दे पटकन, तो म्हणाला। दम धरा की जरा, म्हणत चंपाने झाडाच्या फांदीला बांधून ठेवलेले गाठोडे काढले। त्याची गाठ सोडून त्यातून भाकर आणि मिरच्यांचा ठेचा काढला। त्या सुळक्यावरच भाकरी ठेवून ते दोघे एकत्र खाऊ लागले। मनगटाने कांदा फोडून त्याने तोंडी लावू लागली। खाता खाता त्याचे लक्ष मळ्याच्या कोसावर गेले। त्याला एक आकृती दिसली। त्याने भोवयाना आट्या पाडत निरकून पाहिले। त्या आकृतीच्या माथ्यावर हिरवा कपडा गुंडाळला होता। हातात मोरपिसाचा झाडू होता। हिरवा कुर्ता आणि कमरेखाली निळी लुंगी लपटलेली होती। त्याने घास हातातच ठेवला होता। त्याचे पूर्णतः लक्ष त्या आकृतीकडेच खिळून होते। त्याला पाहून चंपा म्हणाली, काय हो धनी, काय पाहिलं तिकडं? तिच्या आवाजाने त्याची तंद्रे भंग झाली होती। काय नाही, पारदे आलेत वाटतं। तो मुद्दामच चंपाशी खोटे बोलला होता, परंतु का? त्याने पुन्हा त्या आकृतीच्या दिशेने पाहिले होते। ती आकृती आता नाहीशी झाली होती। तो क्षणभर विचारात हरवला होता। अहो जेव्हा की केव्हाच माग लागला होता भाकर दे म्हणून। काही प्रत्युत्तर न देता तो विचारातच गडून मुकाट्याने भाकरी खाऊ लागला होता। गावाच्या बाहेर चिंचेच्या झाडाखाली असलेल्या पिराच्या थडग्यावर आज नवीन चादर चढवण्यात आली होती। दिवस मावळला होता। मशाल पेटवून अंधार शमवला होता। पिराच्या थडग्याजवळ धुनी पेटली होती। त्यातून निघणारा धूर वातावरण सुगंधित करत होता। चिंचेच्या खोडाजवळ फकीर बाबा हातातल्या माळेतील स्फटिकाच्या मण्यांना मोजत काहीतरी पुटपुटत होता। इतक्यात मशालेच्या पिवळ्या धमक उजेडात एक सावली उमटली। तसे बाबाने मान वर करून पाहिले। त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमलले। ती सावली आणखी पुढे आली। ती सावली ज्याची होती तोच रानातला शेतकरी होता। तो त्या बाबाच्या पुढ्यात येऊन बसला आणि डोळे भरून बाबाला बघू लागला। स्वतः बहिर्जी नाईक, तो शेतकरी म्हणजे विश्वासराव पुटपुटला, होय, तुम्हाला महत्वाची मोहीम देण्यासाठी आलो आहे, बहिर्जी नाईकाने सांगितले। विश्वासराव हा बहिर्जी पथकाचा हेर होता। हा तोच हेर जो फकीर बनून अफजल खानाच्या छावणीत जाऊन आला होता। त्यानंतर मात्र पांडवगडापासून जवळच असलेल्या त्याच्या वडिलोपार्जित गावात राहत होता। विश्वासराव हा जरी शेती व्यवसाय करत असला तरी तो हेर खात्याशी जोडलेला होता। जनमानसात राहूनच तो वाईमध्ये अफजल खानाच्या हालचालीवर नजर ठेवून होता। बोला की नाईक, कधीपासूनच नवीन मोहिमेच्या प्रतीक्षेत होतो, विश्वासराव मोठ्या उत्साहाने म्हणाला। ती प्रतीक्षा आता संपणार आहे। त्यात ही नुसतीच मोहीम नाही, महामोहीम आहे। या मोहिमेत बरेच उद्देश साध्य करायचे आहेत, नाईक म्हणाले। नाईकांची वाक्य ऐकून विश्वासरावाचे डोळे स्थिर झाले होते। तो हळूच पुटपुटला, नाईक, आपल्या स्वराज्यावर काही मोठं संकट येत आहे का? होय, तो अफजल खान नावाचा असुर स्वराज्याच्या दिशेनं येणार असल्याची खबर लागली आहे, नाईकांनी सांगितले। तो तर सध्या अफजलपूरमध्ये आहे, विश्वासराव म्हणाला, पण लवकरच त्याला दरबारात बोलवलं जाणार आहे आणि औपचारिकरित्या मोहिमेची घोषणा करण्यात येणार आहे। त्याचा बराच काळ इथं वाईमध्ये गेला असल्यानं तुम्ही त्याला जाणून आहात, तेव्हा या मोहिमेत तुमची भूमिका महत्वाची असेल, नाईकांनी स्पष्ट केले। जी नाईक, तुम्ही फक्त आज्ञा द्या, कोणत्या टप्प्यावर काय करायचं आहे, विश्वासराव म्हणाला।
हो, सर्वप्रथम विजापुरातून बातमी आल्यावर आपण त्याचा सविस्तर आढावा राजांना देऊ, मग त्यांच्या सल्ल्यानं पुढील पावलं उचलू। ही मोहीम पूर्णपणे राजांच्या निर्णयानं पार पाडायची आहे, तेव्हा कोणताही निर्णय घेण्यास दिरंगाई नको। म्हणून आपल्याला सर्वप्रथम जासुद्यांची कामगिरी निश्चित करावी लागेल। राजांपर्यंत सर्व खबरा वेगानं पोहोचल्या पाहिजेत आणि राजांचे निर्णय तितक्याच वेगानं खानाच्या गोटातील आपल्या हेरांपर्यंत गेले पाहिजेत। नायकांनी आपले नियोजन सांगितले होते। जी नायकांनी विश्वासरावाला महत्वाची जबाबदारी दिली होती। बहिर्जी पथकाची सूत्र आता वेगाने हलू लागली होती। फक्त प्रतीक्षा होती ते विजापुरातील हेराकडून येणाऱ्या खबरांची। विजापूरच्या बाहेरच अफजल खानाचा जथ्था येऊन थांबला होता। दिवस संपला असल्यानं अफजल खान बडे बेगम साहेबाची भेट घेऊ शकत नव्हता, तेव्हा त्याला सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागणार होती। परंतु तो प्रत्यक्षात समय व्यर्थ घालवणाऱ्यातला नव्हता। राजांविरुद्ध कोणती रणनीती वापरावे यावर त्याचा विचार विमर्श सुरू होता। तो जी लढाई लढायला जाणार होता ती त्याच्या अस्तित्वाची लढाई होती। भोसले घराण्यासोबतचे त्याचे जुने वैयक्तिक शत्रुत्व त्याला स्वस्थ बसू देत नव्हते। तो छावणीत आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठकावर बैठका घेत होता। हुजूर, अपने सभी जासूसों को इत्तला कर दिया गया है। शिवाजीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आला आहे, रशीद अली खान म्हणाला। रशीद अली खान हा अफजल खानाचा प्रमुख सल्लागार होता। बढिया, ह्या मोहिमेसाठी लागणाऱ्या राशीचा आणि सैन्य बळाचा आढावा तयार ठेवा। उद्या बडे बेगम साहेबाची भेट घेतल्यानंतर आपण आपल्या मोहिमेला आरंभ करू। टोकदार काडीने दातात अडकलेला मांसाचा कण काढत अफजल खान म्हणाला, जी हुजूर, वक्त आ गया है शाहजी का वजूद खत्म करने का। सांबा को मारा, अब शिवा को मारेंगे, फिर शहाजी की बारी। त्याला मारण्यासाठी आम्ही मोठी योजना बनवली आहे। शिवाला मारल्यावर आदिलशाहीमध्ये आपलं वर्चस्व आणखी वाढेल, मग शहाजीला संपवणं आपल्यासाठी अवघड नसेल। अफजल खानाने आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती। ख्याल नेक है हुजूर, पण शिवाजीला संपवणं इतकं सहज शक्य नाही। सह्याद्रीच्या पहाडात तर आणखीनच अवघड आहे। त्याच्या दिमतीला स्थानिक मावळे आहेत, जे शहाजी सारखं छापा मारून युद्ध करण्यात पारंगत आहेत। सल्लागार रशीद अली खान म्हणाला, तू सत्य बोलत आहेस रशीद। आपल्याला फतेखान नाही बनायचं आहे, आपल्याला फतेह करून परतायचं आहे। शिवाजीला कमजोर समजण्याची चूक न करता त्याला कमजोर करण्यासाठीच्या क्लुप्त्या शोधून काढाव्या लागणार आहेत। डोळे बारीक करून रशीदकडे पाहत अफजल खान उर्दू भाषेत म्हणाला। अफजल खान आता संपूर्ण ताकदीने मोहिमेवर निघणार हे निश्चित होते। सूर्याच्या उदयासोबतच विजापुराच्या राजमहालाबाहेर इराणी संगीत गुंजत होते। एका ओट्यावर बसून संगीतकार आणि गायक आपल्या सुरांचा वर्षाव करत होते। मोठ्या कार्याची सुरुवात अल्लाहच्या उद्घोषाने करण्यात येत होती। राजकीय दृष्ट्या युद्धाच्या सुरुवातीला ईश्वराच्या नामाचा उद्घोष करणे उत्तम असते, परंतु ईश्वर आशीर्वाद देताना योद्धा युद्ध कोणत्या नीतीने करत आहे याचा नक्कीच विचार करत असावा। विजापुरात सगळे संगीताचा आनंद घेत होते। मार्जिना मात्र राणी महालातून खलबत खाण्याच्या दिशेने नजर ठेवून होती। तिने अफजल खानासोबतच 22 वजीर उमरावांना आत प्रवेश करताना बघितले होते। सगळ्यांची नावे तिच्या लक्षात आली होती, कारण ते उमराव आदिलशाहीतील चांगलेच प्रतिष्ठित होते। मोसे खान, बाजी घोरपडे, झुंजाराव घाडगे, रुस्तुम अजमान, खोबाजी खरे, जीवाजी देवकांते, सरदार नाईकजी पांढरे, मंबाजी भोसले, अंबर खान, याकूत खान, उमराव रणदुल्ला खान, हसन खान, अंकुश खान, कल्याणजी जाधव, नायकजी खराटे, सरदार काटे, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, रहीम खान, प्रतापराव मोरे आणि पैलवान खान ही त्यांची नावे होती। खलबत खाण्यात मोहिमेची रूपरेषा आखण्यात येणार होती। मार्जिनाला मात्र बडे बेगम साहेबा आणि अली आदिल शहा यांच्या व्यतिरिक्त कोणालाही आत प्रवेश नव्हता। मोहिमेचा तपशील अत्याधिकपणे गुप्त राहावा याची दक्षता घेतली जात होती। खिडकीतून डोकावणाऱ्या मार्जिनाच्या चेहऱ्यावर निराशा झळकली होती। मोठ्याने श्वास सोडून तिने खिडकीच्या कमानीवर मूठ आपटली। ज्या कार्यासाठी ती आदिलशहाच्या गोटात आयुष्य खर्ची करत होती ते कार्य ऐनवेळी ती करू शकत नसल्याचे दुःख तिला अस्वस्थ करत होते। तिने पुन्हा नजर फिरवली। क्षणभर मस्तिष्कात कसला तरी विचार केला। तिला काहीतरी सुचले होते। मग तिने ओठांचे एक कडा एका बाजूला लांबवत स्मित केले। पाकगृहात मोठ्या हांड्यात बिर्याणी शिजली होती। हबीबुल्ला
उपागृहात सारखा कोणत्या ना कोणत्या कार्यात सहभाग घेत होता। त्याला मार्जिनापर्यंत पोहोचायचे होते। तिच्याकडून खबर घेऊन ती महालाच्या बाहेर पोहोचवायची होती। एक प्रहर उलटून गेल्यावर सुद्धा खलबत खाण्यातील बैठक संपली नव्हती। इतका दीर्घकाळ चालणाऱ्या बैठकीतली एकही खबर बहिर्जी पथकातील कोणत्याही हेराच्या हाती लागू शकत नसल्याने सगळेच नैराश्याच्या भोवऱ्यात सापडले होते। ते चिंतातूर झाले होते। आचार्य, सैनिक सेवक, अधिकारी या पदावर आदिलशाहीत विराजमान असलेले बहिर्जी पथकाचे हेर फक्त प्रतिसाद करू शकत होते। आता त्याखेरीज कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता। हबीबुल्लाने पाकघरात कार्य करणाऱ्या आचार्याला डोळ्याने इशारा केला आणि हातात थाळी घेऊन बाहेर पडला। सर्व उमरावांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असलेल्या कक्षात हबीबुल्ला आला। हबीबुल्लाला त्या कक्षात प्रवेश करताना बघितल्यावर मार्जिना सुद्धा तिथे आली होती। जवळपास आपल्याच विश्वासातली माणसे असल्याचा हबीबुल्लाने इशारा केला होता। तेव्हा मार्जिना हळूच म्हणाली, आतली खबर मिळवणं अवघड झालं आहे। तुम्ही काही नियोजन केलं आहे का? पार्शियन भाषेत मार्जिनाने विचारले। हबीबुल्लाने नकारात्मक मान डोलवत म्हटले, खलबत खाण्याच्या द्वारावर आपले पहारेकरी आहेत, पण द्वार बंद असल्यानं कानोसा घेणंही कठीण आहे। मग आता? निराश होऊन मोठा श्वास अडत मार्जिनाने विचारले। काही करून खबर मिळवणं आवश्यक आहे। नायकाचा निरोप आहे। प्रत्येक क्षणाची खबर बाहेर यायला हवी। इथून त्यांच्यापर्यंत वेगानं खबर जाईल तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे। पण आपण खबर काढण्यातच अपयशी झालो आहोत, तर खबर पुढे नायकापर्यंत जाणार कशी? नैराश्यपूर्ण स्वरात हबीबुल्ला म्हणाला, माझ्याकडे एक कल्पना आहे। मार्जिना डोळे बारीक करत म्हणाली, काय? हबीबुल्लाने चमकून विचारले। त्या 22 उमरावांपैकी कोण्या एकाला फितूर केलं तर? मगापासून डोक्यात घोंगावणारी कल्पना मार्जिनाने बोलून दाखवली। कल्पना उत्तम आहे, पण अशक्य सुद्धा। सगळ्यात मोठे प्रतिष्ठित आहेत आणि तितकेच आदिलशाहीशी निष्ठावान, हबीबुल्ला म्हणाला। पण आपल्याकडे आता हाच एक मार्ग आहे। तुम्ही उद्यापर्यंत मला 22 उमरावांची तपशीलवार माहिती उपलब्ध करून द्या। कोण किती समृद्ध आहे, कोणाची ताकद काय आहे आणि त्यांची दुबळी बाजू कोणती, प्रत्येकाचा इतिहास काय आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर आपण एका उमरावाची निवड करू। त्याला लक्ष्य करून त्याच्यापर्यंत पोहोचू। ही जबाबदारी माझी। मी माझं सर्वस्व अर्पण करून त्या सरदाराकडून मोहिमेच्या नियोजनाचा तपशील काढेन, मार्जिनाने स्पष्ट केले। मार्जिनाच्या कल्पनेला हबीबुल्लाने सहमती दर्शवली आणि झटक्यात तो कक्षाच्या बाहेर गेला। तुर्तास तरी राजांपर्यंत 22 उमरावांच्या नावाचीच खबर पोहोचणार होती। संध्या समयी अफजल खान पुन्हा आपल्या छावणीत पोहोचला होता। ही छावणी विजापूर पासून जवळच होती। ती मोकळ्या रानावर उभारण्यात आली होती। छावणीची भव्यता अशी होती की जणू तंबूचे एखादे मोठे शहरच वसले असल्याचे भासत होते। चारही बाजूला लाकडी फळ्यांचे उंच मनोरे उभारून त्यावर सैनिक पहारायला होते। संपूर्ण छावणीभोवती सैनिकांचा गोलाकार पहारा होता। मशालींचा पिवळा धमक प्रकाश सर्वदूर पसरला होता। छावणीच्या मध्यभागी जनानखान्याच्या तंबूच्या बाहेर अफजल खान चौपाईवर पहुडला होता। त्याच्या धिप्पाड शरीरावर सुगंधित द्रव्य आणि तिळाच्या तेलाचे मिश्रण रगडून गुलाम बार्बर त्याची चंपी करून देत होता। अफजल खान मात्र सुकावून ओरडत होता, थोडा आणखी जोर लाव जी हुजूर। मोहिमेवर निघायला आणखी काही दिवस आहेत, तोवर काही महत्वाची कामं आटपायची आहेत। त्यासाठी तुला दररोज माझ्या अंगाची चंपी करून द्यावी लागेल। डोळे मिटूनच अफजल खान म्हणाला। मोठ्या मोहिमेवर जाण्याआधी काही दिवस अफजल खान जनानखान्यातच स्वतःला कोंडून घेत असे। त्याच्या 62 स्त्रियांचा सहवास उपभोगत असे आणि त्यानंतर गुलाम बार्बरकडून चंपी करून घेत असे। या मोहिमेआधी सुद्धा त्याचा तोच नित्यक्रम सुरू होता। बराच वेळ चंपी झाल्यावर अफजल खान त्या चौपाईवरच झोपी गेला। विजापुरात 22 विशेष कक्षामध्ये 22 उमरावांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। हे कक्ष राणी महालापासून बऱ्याच अंतरावर होते। मार्जिना राणी महालाच्या पायऱ्या उतरून एका मोठ्या खांबाच्या बाजूला लपली होती। तिने अंगावर बुरका पेहरला होता। तिला त्या उमरावांच्या कक्षापर्यंत पोहोचायचे होते, परंतु शिपायांचा पहारा कडक होता। त्या पहाऱ्यामध्ये बहिर्जी पथकाचे 2-3 हेर सुद्धा होते। मार्जिनाने हबीबुल्लाला उद्यापर्यंत 22 उमरावांची तपशीलावर माहिती काढण्याचे कार्य दिले होते, परंतु ते कार्य हबीबुल्लाने सूर्यास्ताच्या आधीच पूर्ण केले होते।
तो जाणून होता की हे कार्य जितक्या वेगाने केले जाईल तितका पूरक अवधे मार्जिनाला मिळेल. सूर्यास्त आधीच पुढचे नियोजन ठरले होते. मार्जिनाने हळूच बोटाची चुटकी वाजवून पहारेकराच्या वेशातील बहिर्जी पथकाच्या एका हेराला इशारा केला. तो हेर पुढे आला. हबीबुल्लाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी तो जाणून होता. त्याने गुपचूप त्याच्या कपड्यांच्या आत दडवून ठेवलेला सैनिकी गणवेश मार्जिनाला दिला. मार्जिना तो गणवेश घेऊन पुन्हा खांबाआड गेली. पथकाचे हेर आता सावध झाले होते. मार्जिनाला त्या 22 कक्षापर्यंत पोहोचताना कोणाला संशय येणार नाही याची त्यांना खबरदारी घ्यायची होती. थोड्या वेळात मार्जिनाने आपला वेश बदलला आणि ती सुद्धा पहारेकऱ्यांत सामील झाली. आपल्या साथीदारांना डोळ्यांनीच इशारा करत ती पहारा देत पुढे जाऊ लागली. मार्जिनाला त्या 22 कक्षापर्यंत सुखरूप पोहोचायचे इतकीच खबरदारी त्या पहारेकऱ्यांची होती. पुढील नियोजन फक्त मार्जिनाला माहीत होते, परंतु त्याचे पुढील नियोजन काय असावे. रात्र हळूहळू मध्याकडे सरकत होती. अफजल खानाची छावणी शांत झाली होती. रात्रपाळ्याची पहारेकरे सतर्क होऊन पहारा देत होते. चंपेमुळे अफजल खानाचे मानसिक आणि शारीरिक क्षीण शमले होते. आता चौपाईवरून उठून तो जनानखान्यात गेला होता. मार्जिना पहारेकराच्या वेशात असलेल्या तिच्या साथीदारांच्या मदतीने उमरावांच्या कक्षापर्यंत पोहोचली होती. तिथे जाऊन तिने आपल्या अंगावर चढवलेला सैनिक पोशाख उतरवला होता. त्याखाली तिचा इराणी जाळीदार पोशाख होता. एका पहारेकराने तिला पानाचा विडा दिला आणि तो घेऊन ती एका कक्षासमोर गेली. तो सरदार पैलवान खानाचा कक्ष होता. हबीबुल्लाने सगळ्या उमरावांची माहिती दिल्यावर तिने पुढील कार्यासाठी पैलवान खानाची निवड केली होती. पैलवान खानाचा इतिहास बघता त्याला स्त्रीचे आकर्षण अधिक तीव्र असल्याचे मार्जिनाला उमगले होते. नियोजनानुसार त्याच्या कक्षाबाहेर बैजी पथकाचेच हेर पहाऱ्याला होते. मार्जिनाने दार ठोठावले तसे पैलवान खानाने दरवाजा उघडला. तो नावाप्रमाणेच धिप्पाड होता. त्याला पैलवान खान हे नाव त्याच्या देहयष्टीवरूनच पडले होते. त्याने पिवळसर अंगरखा घातला होता. त्यावर पाठीवरून गुडघ्यापर्यंत लोंबकळणारा निळा काबा पेहरला होता. समोर मार्जिनाला पाहून तो स्तब्ध झाला. तिने तंग इराणी पोशाख घातला होता. डोळ्यांच्या पापण्यांची अलगद हालचाल करून तिने स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहिले. तो आवासून तिला पाहत होता. जणू जन्नतची हूर येऊन त्याच्या समक्ष उभी राहिली होती. तिचा पोशाख वक्षस्थळाभोवती घट्ट होता. पोटावरील जाळीदार नक्षीने तिचे रूप आणखीनच मादक दिसत होते. तिची गौरकांता मशालीच्या पिवळ्या प्रकाशात चकाकत होती. तिचे हे ओसाडून वाहणारे मादक रूप पाहून पैलवान खानाच्या मनावरचा ताबा सुटला होता. त्याच्या हृदयाच्या स्पंदनांनी अचानक वेग घेतला होता. तो गोंधळला होता. तिच्या रूपाला क्षणात भाळला होता. त्याच्या मस्तिष्काने विचार करणे बंद केले होते. हुजूर, क्या मुझे दरवाजे पे ही खडे करोगे? मार्जिनाने हळूच विचारले. आइये, पैलवान खान अडखळत म्हणाला. मार्जिनाने कक्षात प्रवेश केला तसा त्याने पटकन दरवाजा लावून घेतला. मार्जिनाने दचकून बघितले तरी चेहऱ्यावर स्मित हास्य कायम ठेवत ती त्याला नजरेने घायल करतच होती. आपकी तारीफ? पैलवान खानाने विचारले. मैं बडे बेगम साहेबा की दासी हो मार्जिना, ती उत्तरली. मार्जिनाचे वाक्य ऐकून तो थबकला. जणू त्याच्या आकांक्षावर कुणी अचानक लगाम लावला. तो बडे बेगम साहेबाच्या दासी सोबत त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकणार नव्हता. आमच्या कक्षात यावेळी कशा? स्मित करत तिला निहाळत त्याने विचारले. सकाळी तुम्हाला पाहिल्यापासून तुम्हाला एकदा तरी भेटण्याची इच्छा होती म्हणून सगळ्यापासून लपतछपत आले आहे. हळूच नजर खाली झुकवत काहीशी लाजत मार्जिना म्हणाली. आम्हाला भेटण्याची इच्छा? पण का? पैलवान खानाने विचारले. त्याचं उत्तर नाही माझ्याकडं. बस दिल ने खिंची डोर और हम चले आए, मार्जिना नखरेलपणे म्हणाली. मार्जिनाचे उत्तर ऐकून तो अधिक प्रसन्न झाला. तो आता तिच्या आणखी जवळ आला. क्या तुम हमें पसंद करते हो? त्याने थेट विचारले. बहुत ज्यादा, वरना मैं इतनी जोखिम उठाकर रानी महल से आपके पास क्यों आती? मार्जिना हळूच म्हणाली. बात तो सही है. जर तू आम्हाला भेटायला आले आहेस तर मग भेट आम्हाला. आलिंगनासाठी हात पसरत पैलवान खान म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मार्जिनाने पापण्या जमिनीवर वळवल्या. गालात स्मित करत ती लाजली. भेट आम्हाला, स्मित करत पैलवान खान पुन्हा म्हणाला. मार्जिनाने त्याच्या मिठीत जाणे टाळत लाजतच हात पुढे केला. हातातला पानाचा विडा दाखवत ती म्हणाली. आपके लिए मैंने अपने हाथों से बनाया है. अरे वाह,
म्हणत पैलवान खानाने विडा हातात घेतला. विडा तोंडात घालणार इतक्यात तो क्षणभर थांबला आणि विड्याकडे बघू लागला. अचानक अनोळखी स्त्री येऊन पानाचा विडा खाऊ घालत असल्याने त्याच्या मस्तिष्काला शंकेने स्पर्श केला होता. काय झालं हुजूर, माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे का, मार्जिनाने विचारले. असं नाही, पैलवान खान अवघडच म्हणाला. द्या तो विडा मला, म्हणत तिने तो विडा हातात घेतला. स्वतःच्या दातात पकडून तिने त्यातला अर्धा घास तोडला आणि अर्धा विडा त्याच्या समोर धरला. आता तरी विश्वास ठेवू शकाल का, स्मित करतच पैलवान खानाने तिच्या हातून पानाचा विडा घेतला आणि तोंडात घातला. वा, बडा मीठा हे पान, बिलकुल तुम्हारे तरह रसीला, असे बोलत तो मार्जिनाच्या आणखीनच जवळ गेला. मार्जिना किंचित मागे सरकली तशी तिची पाठ भिंतीला टेकली. तो तिच्या खूपच जवळ पोहोचला होता. मार्जिनाच्या श्वासाने वेग घेतला होता. तो तिचे सर्वांग न्याहाळत होता. त्याने तिच्या हनवटीला उजव्या हाताने पकडत वर उचलले. तिने त्याच्या नजरेत नजर घातली. तो आता पूर्णपणे तिच्यात गुंतला होता. मार्जिनाला हेच हवे होते, परंतु योजनेनुसार त्याला झुरवत ठेवून तिला बाहेर पडायचे होते. ती पटकन त्याच्या समोरून बाजूला गेली. क्या हुआ, स्वतःला सावरत पैलवान खान म्हणाला. मुझे जाना होगा, मार्जिना म्हणाली. अब आए हो तो थोडे गुप्तगुप्त करके चली जाना, पैलवान खान म्हणाला. हुजूर, आता थांबले तर कोणाच्या तरी कानास खबर होईल आणि मग माझं राणेमहालात राहणं अवघड होईल. क्या आप यह चाहते हो, लटक्या स्वरात मार्जिनाने विचारले. नाही, पण चिंता करू नको, कुणी बघणार नाही. आणि नाव काय सांगितलं तुझं, पैलवान खानाने विचारले. मार्जिना. मार्जिना, वाह, बडा अच्छा नाव है, बिलकुल तुम्हारी तरह, पुन्हा एकदा प्रशंसा करत पैलवान खान म्हणाला. मार्जिना किंचित लाजली आणि दाराकडे जाऊ लागली. तेव्हा पैलवान खानाने तिचा हात पकडला. इतकं बेचैन करून जाऊ नकोस, आजची रात्र इथेच थांब, माझी मजबुरी समजून घ्या हुजूर, उद्या पुन्हा येईन, मग जी सेवा करून घ्यायची ती मनसोक्त करून घ्या, असे बोलून मार्जिना पटकन बाहेर गेली. ती गेली त्या दिशेने पैलवान खान स्मित करत बघतच राहिला. तो प्रचंड खुश झाला होता. मार्जिनाचे सौंदर्य अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून सरत नव्हते. तो तिच्या स्वप्नात रंगून गेला होता. तसाच तो मागे सरकला, हसतच चौपाईवर लेटला आणि पुटपुटू लागला. माशाअल्लाह, क्या गजब की खूबसूरती है, आज तो हम उसे पा नहीं सके, लेकिन कल वह जरूर हमारी बाहों में होगी और हम जन्नत में. कालप्रमाणे आज सुद्धा मार्जिना पैलवान खानाला भेटायला आली होती. कालप्रमाणेच आज सुद्धा त्याने दार बंद करून घेतले होते. आज त्याने कक्षाची शोभा वाढवली होती. गुलाबाच्या पाकळ्या चौपाईवर अंथरल्या होत्या. विशिष्ट अत्तराचा सुगंध कक्षात दरवळत होता. सुरई मदरीने आधीच भरून ठेवली होती. स्त्रीचा उपभोग घेण्याआधी तो नेहमी मदरीच्या नशेत बुडत असे. त्याच्या या सवयीमुळे मार्जिनाने त्याची निवड केली होती. आज त्याने तशी व्यवस्था करून ठेवावी म्हणून मार्जिनाने काल त्याला झुरवत ठेवले होते. आज मात्र त्याने बोलण्यात वेळ दवडू दिला नव्हता. मार्जिना कक्षात येताच त्याने तिला भावपाशात ओढले होते. तो तिचे चुंबन घेत होता. मार्जिनाने मुद्दामच त्याचा प्रतिकार केला नव्हता. तो मोठ्याने श्वास घेत तिच्या केसांचा सुगंध श्वासात सामावून घेत होता. मार्जिनाच्या चेहऱ्यावर मात्र भय नव्हते. गुलाम असताना तिच्यावर असे प्रसंग कित्येक वेळा आले होते. आता तर ती एका महान कार्यासाठी स्वतःहून ह्या लांडग्यापुढे आली होती. परंतु स्वतःच्या अब्रूचे संरक्षण करणेही ती आता शिकली होती. पैलवान खानाला कुठे आणि कसे थांबवायचे याचे सुद्धा तिने नियोजन केलेच होते. पैलवान खान मार्जिनाचे चुंबन घेण्यात रमला होता. तिने अलगद त्याला धक्का दिला आणि स्मित केले. तसा तो तिच्यापासून थोडा लांब झाला आणि चौपाईवर जाऊन बसला. मग त्याने मार्जिनाला पेल्यात मदिरा घेऊन येण्यास सांगितले. मार्जिनाने स्मित करत म्हटले, हुजूर, शराबच्या नशेत तुम्ही माझ्याशी बोलू शकाल का? त्यावर त्याने हसूनच उत्तर दिले, 5 जाम घेतले तर मला थोडीफार धुंदी जाणवते, म्हणून आज मी फक्त 3च जाम घेणार. पैलवान खानाने मार्जिनाचे कार्य अधिक सुलभ केले होते. मार्जिनाने सुरईतून पेल्यात मदिरा ओतली. कमर लचकवत ती पैलवान खानाच्या जवळ जाऊन बसली. त्याने तिच्या नजरेत बघतच ज्या हातात पेला होता तो हात पकडला आणि हळूच त्याच्या दिशेने ओढू लागला. त्या पेलेला स्वतःच्या ओठाशी लावत त्याने मार्जिनाच्या ओठावरून उजव्या हाताचा अंगठा फिरवला आणि पेल्यातली मदिरा प्राशन केली. मार्जिनाने आणखी 2 पेले भरून मदिरा त्याला पाजली. त्याच्या डोळ्यात आता झिंग दिसू लागली होती.
मार्जिना पुन्हा मंचकाजवळ गेली आणि सुरईमधून पेल्यात मदिरा ओतू लागली। तेव्हा पैलवान खानाने तिला मागून येऊन पकडले। त्याने दोन्ही हाताने तिच्या पोटाला वेढा दिला। मार्जिनाने हातात पेला धरून ठेवला होता। तो मार्जिनाच्या मानेचे चुंबन घेत होता। मार्जिनाने त्याला किंचित धक्का दिला आणि मदिराचा पेला त्याच्या ओठांना लावला। त्या पेल्यातील मदिरा त्याने घटाघट प्राशन केली आणि अडखळतच बोलू लागला, आज 2 जाम पीकर ही नशा हो गया, ये तुम्हारा नशा है मार्जिना। मार्जिना हसून मनातच म्हणाली, 5 जाम पिल्यावरही हा बोलत आहे, 2 जाम घेतलेत म्हणजे मला हवं होतं त्या स्थितीत हा पोहोचला आहे। मार्जिनाने वळून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हातांचा हार घातला। त्याच्या डोळ्यात बघून ती म्हणाली, हुजूर लेट जाइये। त्याने तिला कमरेत पकडले आणि तिला सोबत घेऊनच तो चौपाईवर लेटला। ती त्याच्या भावपाशातच होती। तो मात्र आता पूर्णपणे जिंकला होता। प्रत्येक शब्द 2 वेळा बोलत होता तर हसून मध्येच दुसऱ्या विषयात जात होता। तुम इतनी खूबसूरत क्यों हो, तुम रानी महल छोड़ दो, हमारे साथ निकाह कर लो। पहलवान खान म्हणाला, निकाह भी कर लेते हुजूर, लेकिन आप तो मुहिम पर जा रहे हो। मार्जिना ने हळूच विषय वळवला, तो क्या हुआ, हम जीत के आएंगे, फिर जश्न के साथ निकाह करेंगे। मोठ्याने हसत पहलवान खान म्हणाला, पण हुजूर शिवाजीला हरवणं इतकं सोपं नाही। मार्जिना म्हणाली, चूहा है वो और हमारी फौज बड़ी। तो गर्वाने म्हणाला, कितनी? एक डोळा बारीक करत मार्जिनाने विचारले, 12,000 घोडसवार, 10,000 शिपाई, 1400 हाथी, 100 ऊंट, बड़ा तोपखाना है, कैसे जीतेगा शिवाजी बोलो। तो अडकत पण गर्वाने बोलत होता, बात तो आपकी सही है, लेकिन किंचित निराशेनेच मार्जिना म्हणाली, लेकिन वेकिन कुछ नहीं, शिवाजी हरणार म्हणजे हरणार। 3 वर्ष पुरेल इतका खजिना दिला आहे आदिलशहानं। शिवाजीच्या पोटात खुपसायला रत्नजडित कट्यार सुद्धा दिली आहे। शुभ शकून समजला जाणारा फतेह लष्कर हत्ती दिला आहे। संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत खानसाहेबांना। मर्जीप्रमाणे वतन वाटून दख्खनच्या वतनदारांना बादशहाशी इमान ठेवण्यास राजे करण्याचे आदेशही दिले आहेत। मोठ्याने हसून पैलवान खान पुन्हा बोलू लागला, एवढंच नाही तर शिवाजी सोबत जे वतनदार इमान ठेवून आहेत त्यांना सुद्धा आदिलशाहीत येण्याचे आमिष देण्यात येणार आहे। मग बोल, कसा जिंकणार तो शिवाजी? आपला निकाह होणारच, आम्ही विजय होऊन परत येणारच। असे बोलत त्याने मार्जिनाला त्याच्या अंगावर ओढले। मार्जिनाने प्रसंगावतांता साधत कानात लपवलेला कापसाचा छोटा बोळा काढला। अंगठा आणि बोटाने पिळून त्यातले 2 थेंब तेल पैलवान खानाच्या नाकात टाकले। त्याच्या नाकात चुळचुळल्याने त्याने मनगटाने नाक पुसले। त्याने एकटक मार्जिनाकडे पाहिले आणि पुटपुटला, कितना खुशबूदार अत्तर है। मग त्याने हळूहळू डोळे बारीक केले। तो बेशुद्ध होत होता। ते विशिष्ट तेल होते। त्याचा एक थेंब त्याला 2 तासासाठी बेशुद्ध करू शकणार होता। काही क्षणातच पैलवान खानाचे बडबड पूर्णपणे थांबली होती। मार्जिनाने क्रोधाने हसत त्याच्याकडे पाहिले आणि पुटपुटली, आता बघत बस निकाहाचं स्वप्न। हसून मार्जिना पुन्हा पुटपुटली, गुप्ततेची खबरदारी म्हणून 4 भिंतीत आखलेली तुमची रणनीती लवकरच आता आमच्या राजांकडे जाणार आहे। हसतच तिने बोटांना लागलेले तेल पैलवान खानाच्या कपड्यांना पुसले आणि ती कक्षाच्या बाहेर पडली।